सीवूड प्रभाग क्रमांक 108 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक भरत जाधव ने प्रभाग में उद्यान, गटर और डस्टबिन घोटाले का गंभीर आरोप लगाते हुए सीवूड सेक्टर 48 में नवी मुंबई महानगर पालिका के खिलाफ अनिश्चितकालीन भूख हड़ताल की है। भरत जाधव ने नवी मुंबई मनपा अभियंता विभाग को रडार पर लेते हुए यह खुलेआम आरोप लगाया है कि मनपा अभियंता विभाग की मिलीभगत से उद्यान, गटर और डस्टबिन कामों में करोड़ों रुपयों का भ्रष्टाचार किया गया है। उनका आरोप था कि पिछले 5 सालों से वे लगातार इस मुद्दे को बड़ी प्रखरता के साथ उठाते आ रहे हैं। हालांकि इस मामले में जांच समिति गठित होने के बावजूद अब तक यह मामला ठंडे बस्ते में बंद पड़ा हुआ है और इसीलिए उन्होंने प्रशासन से मांग की है कि इस मामले में दोषी अधिकारियों व ठेकेदारों की जांच हो और जांच रिपोर्ट प्रदान की जाए। प्रभाग क्रमांक 108 मध्ये उद्यान, गटर आणि डस्टबिन घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यासाठी 5 वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करतोय। 5 महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमण्यात आला। त्यांचा अहवाल 15 दिवसापूर्वी आयुक्तांना सादर झाला, परंतु तो अहवाल प्रसिद्ध करत नाहीत। याकरिता आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। मागणी एकच आणि ठळक आहे की चौकशी अहवाल प्रसिद्ध करणे आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे। बघा, आज तर प्रशासन उपायुक्तांनी आम्हाला लेखी कळवलेलं आहे की आम्ही कारवाई करू म्हणून, परंतु माझी एवढीच विनंती की त्यांनी टाइम बॉन्ड ठरवावं। आम्हाला चौकशी अधिकारी नेमायला 5 वर्ष लागले, अहवाल यायला 5 महिने लागले, कारण की काही फाईली गहाळ झाल्यात, म्हणजे अक्षरशः चोरल्या गेलेल्या आहेत। मी तर म्हणतो ते अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। आम्ही 5 वर्षापासून पाठपुरावा करतोय, तर त्याच फाईली कशा काय गायब झाल्या? 5 वर्षामध्ये त्याच्यावर काही काम झालं नाही का? त्याची एमबी फायनल झाली नाही का? त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट असतं ते दिलं गेलं नाही का? पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी ती फाईल गायब केलेली आहे। तर माझं तर म्हणणं आहे आयुक्तांनी ह्या दोघांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, ज्या फाईली गायब झालेल्या आहेत त्यांच्यावर। साधारण उद्यानामध्ये 3 करोडचा घोटाळा आहे। गटाराचा तर घोटाळा नाही, घोटाळ्याचं काय म्हणतो, काम करायला गेलं, निकृष्ट केलं, कमी जास्त केलं, पण जे कामाची गरज नाही ती करणं म्हणजे कसला घोटाळा म्हणायचं? ते बोगस काम, ज्या कामाची गरजच नाही असा तो गटाराचा घोटाळा, बोगस काम झालेलं आहे। आणि डस्टबिन तर कचऱ्यासारखे डस्टबिन, म्हणजे ह्या चौकातच तुम्ही आजूबाजूला फिराल तर 15-20 डस्टबिन दिसतील। पलीकडचा रोड, त्या रोडनी गेलात नाही एकही सोसायटीने अख्ख्या रोडला, म्हणजे पेट्रोल पंपापासून ते गायमुख चौकापर्यंत, पण त्या फुटपाथवर एक सोसायटीने, एका सोसायटीचं गेट नाही, माणसं येत जात नाही, त्या अख्ख्या रोडवर जवळपास 5-6 डस्टबिन लावलेले आहेत, म्हणजे काही गरज नाही। 15-15, 20-20, 30-30 मीटर अंतरावर लावलेले आहेत। मला विश्वास आहे होऊन जाईल कारवाई। बता दें कि इस दौरान भरत जाधव के समर्थन में इस आंदोलन में भरत जाधव परिवार के साथ विभिन्न राजनीतिक दलों के लोक प्रतिनिधि भी शामिल थे। खरं तर आपण बघत असाल की आज जो विषय भरत जाधव साहेबांनी जो घेतलेला आहे हा तर कुठल्या पक्षाचा नाही, तर तो एक भ्रष्टाचार, म्हणजे इथं मला तर मुळात कळतच नाही की जर अहवाल तयार आहे तर आयुक्त का देत नाहीत? मग ह्याच्यामागे काय कारण आहेत, का लपवतायत? आपण बघितलं असाल की डॉक्टर बाबासाहेब उद्यानामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आवाज उठवला होता। अनेक गोष्टी अशा लक्षात आणून दिल्या होत्या की ज्याच्यामध्ये अननेसेसरी, म्हणजे काय तुम्हाला गरज नाही, म्हणजे एक कॅमेरा 1 लाख रुपयाचा दाखवलेला आहे, म्हणजे 7 कॅमेरे 7 लाखाचे बसवलेत, अशा अनेक गोष्टी आहेत। बरं, त्याच्यामध्ये जर आज काय म्हणतायत भरत जाधव साहेब की त्याचा अहवाल आलेला आहे, तो अहवाल सादर करा। आज आम्ही इथं त्यांना ह्याच गोष्टीसाठी पाठीमध्ये आलो आहे की हा कुठल्याही पक्षाचा नसून की आमच्या सीवूड विभागामध्ये झालेला घोटाळा आहे। तर ह्या घोटाळा जर चौकशी अहवाल तयार आहे तर ती चौकशी अहवाल का जनतेसमोर येत नाही आहे, तो यायला हवा। अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे आज त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहून त्यांच्या हा झालेल्या घोटाळ्याचा अहवाल बाहेर काढावा आणि तो जनतेसमोर दाखवावा। हा सरळ हा जनतेच्या पैसा चुराडा आहे आमच्या सीवूडकरांच्या। आपला हा कुठल्याही पक्षाचा अजेंडा नसून हा सीवूडकरांच्या पैशाचा चुराडा आहे। याच्यासाठी त्यांना ह्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला उभा आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून या विभागामध्ये जी कामं करण्यात आली, त्या कामामध्ये निधीचा जो अनियमितपणे वापर केला गेलेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, त्यासाठी माजी नगरसेवक आमचे मित्र भरत जाधव यांनी या ठिकाणी उपोषणाचं, आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत। कारण ही भ्रष्टाचाराची लढाई कुठल्या एका माणसाची नसते, ही व्यवस्थेची लढाई आहे। गेले 5 वर्ष बघतोय पण महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे, मात्र प्रशासकांच्या आडून डस्टबिन घोटाळा असो, उद्यानमधला घोटाळा असो, गटार घोटाळा असो, सायकल ट्रॅक संदर्भातली अनियमितता असो, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी काही कामं झाली ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असं म्हणण्यास वाव आहे। आणि भ्रष्टाचार म्हणण्यास वाव आहे जिथे म्हटलं जातं
तिथे पारदर्शकता राखली गेली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी सार्वजनिकरित्या लोकांसाठी माहिती पडली पाहिजे. कारण हा जो पैसा आहे हा नागरिकांच्या मालमत्ता करातून जमवलेला पैसा आहे. नागरिकांच्या मालमत्ता करातून केलेली कामं जर का असतील तर नागरिकांच्या मालमत्ता करातून केलेल्या पैशाचा हिशोब देणं हे महानगरपालिकेचं उत्तरदायित्व आहे. आणि जर का ते लपवत असतील, कुठल्याही पद्धतीचं चौकशी करून ते अहवाल जाहीर करत नसतील तर मात्र त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असं म्हणण्यामध्ये वाव आहे. त्यामुळे भरत जाधव साहेबांनी जे उपोषणाचं आंदोलन उचललेलं आहे त्यांनी हा अहवाल महानगरपालिकेने तात्काळ सार्वजनिक केला पाहिजे. नागरिकांना कळालं पाहिजे की या ठिकाणी कामामध्ये कशा पद्धतीची अनियमितता झाली, कशा पद्धतीचा निधीचा गैरवापर झाला. त्यामुळे आम्ही भरत जाधव यांच्याबरोबर उपोषणाला या ठिकाणी आहोत. जर एवढा मोठा घोटाळा होता तर सगळे अधिकारी का लक्ष देऊन गोष्टी करत नाही. आमचं फक्त एवढं हे आहे की जनताचा जो पैसा आहे तो इथे चोरीला जात आहे याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा पैसा असा कुठेही कोणत्याही प्रकारे चोरी नहीं झाला पाहिजे, हे आमचा महत्त्वाचा हेतु है. त्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो. इस मामले की गंभीरता को देखते हुए नवी मुंबई महानगर पालिका सामान्य प्रशासन विभाग के उपायुक्त किसनराव पलांडे ने उपोषण स्थल पर भेंट देते हुए भरत जाधव को उचित जांच और कार्रवाई का आश्वासन दिया, जिसके बाद भरत जाधव ने अपना भूख हड़ताल अस्थायी रूप से स्थगित कर दिया. इस दौरान नवी मुंबई मनपा उपायुक्त किसनराव पलांडे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की. भरत जाधव साहेबांनी 3 प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय सुनील पवार साहेब यांनी प्राथमिक चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीचा अहवाल माननीय आयुक्त महोदयांना सादर केलेला आहे. तर त्या अहवालामध्ये ज्या ज्या शिफारशी केल्या आहेत त्या शिफारशी विचारात घेऊन त्या विभागाकडून सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्या विभागाकडून आपण माहिती घेऊन त्याच्यामध्ये माहिती पूर्ण झाल्यानंतर आपण संबंधितांना दोषारोप देणं किंवा जे काही पुढची कार्यवाही आहे ती करणार आहोत. त्यानंतर त्यासाठी चौकशी अधिकारी नेमावे लागतील. चौकशी अधिकारी नेमल्यानंतर त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.